गुड इव्हनिंग सर्वांना. व्हॉइस क्लिअर आहे का बघा आणि स्लाइड क्लिअर आहेत का? विस्डम अकॅडमीच्या या लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जिओग्राफी ऑप्शनलचे क्लासेस आपले इथे चालू आहेत. जिओग्राफी जीएस साठी पण तुम्ही हे लेक्चर कंटिन्यू करू शकता. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं थोडक्यात आपण रिवाइज करूया. 1-2 मिनिट आपण विद्यार्थ्यांचा वेट करूया. विद्यार्थी जॉईन होतील तोपर्यंत. डेली संध्याकाळी 9 ते पावणे 10 आपले जिओग्राफी ऑप्शनलचे लेक्चर असतात. ज्या विद्यार्थ्यांचे पहिले लेक्चर मिस झालेले आहेत तर लेक्चर बघून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढचे लेक्चर बघायला मदत होईल. ठीक आहे, चला तर स्टार्ट करूया आपण. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण अंतर्गत हालचाली याच्यामध्ये आपण भूकंप आणि ज्वालामुखी याच्याबद्दल कंप्लीट इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघत आहोत बाह्य प्रक्रिया भाग 1. ठीक आहे, बाह्य प्रक्रिया भाग 1. आता ज्या विद्यार्थ्यांनी सिलेबस बघितलेला नसेल त्या विद्यार्थ्यांना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो की मॅडम काय शिकवतायत. ठीक आहे, बाह्य प्रक्रिया भाग 1. ओके, चल बघा आपण बेसिक पासून जातोय, अजून आपण ऍडव्हान्स कंटेंट चालू केलेलं नाहीये. प्रत्येक लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगत आहे. चला स्टार्ट करूया. मग लक्षात घ्या, आता आपण काय बघतोय की बाह्य प्रक्रिया. याच्या आधी आपण काय बघितलं होतं की अंतर्गत हालचालीमुळे काय होतात, विविध भूरूप निर्माण होत आहेत. बरोबर, भूपृष्ठावरील अनेक प्रक्रियांमुळे भूरूपांची निर्मिती पण होते आणि भूरूपांचा ऱ्हास पण होत असतो. समजून घ्या, निर्मिती पण होत असते आणि ऱ्हास पण होत असतो. ओके, पहिला पॉइंट क्लिअर करा. ठीक आहे, मग ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कंटिन्युअसली चालूच असते. बरोबर, मग याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, बाह्य प्रक्रियामध्ये बाह्य प्रक्रिया आणि त्याच्यामधून तयार होणाऱ्या भूरूपांचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. लक्षात घ्या. ओके, खूप स्लो आपण जाणार आहोत, बेसिक टू ऍडव्हान्स. म्हणजे ऑप्शनल तुम्हाला असं वाटेल की आता हे मॅडम तर खूप बेसिक सांगत आहेत, पण ऑप्शनल तुम्हाला खूप मुळापासून शिकावं लागतो. लक्षात घ्या. ठीक आहे, आता लक्षात घ्या, भूपृष्ठावर कार्यरत काही बल असतात. बरोबर, गुरुत्वीय बल आहे. बरोबर, तर भूपृष्ठावर कार्यरत असलेल्या बलामुळे काय होतं, ही बाह्य प्रक्रिया घडून येत असते. कशामुळे घडते, बलांमुळे. ठीक आहे, ओके, क्लिअर, समजलं. मग याच्यामध्ये या बलांमध्ये प्रामुख्याने तुम्ही कशाचा विचार करणार, याच्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने सौर ऊर्जा आहे, सौर ऊर्जा, गुरुत्वीय बल आहे, गुरुत्वीय बल. ठीक आहे, त्याच्यानंतर पृष्ठभागावरून वाहणाऱ्या पदार्थांशी निगडीत असलेली गतिजन्य ऊर्जा, गतिजन्य ऊर्जा. ठीक आहे, गतिजन्य ऊर्जा, गुरुत्वीय बल आणि सौर ऊर्जा. पुन्हा एकदा मी रिपीट करते. अंतर्गत हालचालीमुळे विविध भूरूप निर्माण होतात. बरोबर, लक्षात घ्या. आता भूपृष्ठावर अनेक प्रक्रियांमुळे भूरूपांची निर्मिती होते आणि फक्त निर्मितीच होत नाही तर त्यांचा ऱ्हास सुद्धा चालू असतो. लक्षात घ्या. बरोबर, मग बाह्य प्रक्रिया आणि त्या बाह्य प्रक्रियातून तयार होणाऱ्या भूरूपांचा अभ्यास आपण इथं करणार आहोत. आता भूपृष्ठावर कार्यरत असलेले काही बल असतात, त्याच्यामध्ये सौर ऊर्जा, गुरुत्वीय बल आणि गतिजन्य ऊर्जा यांची भूमिका कशी असते, महत्वाची असते. अंतर्गत हालचालीमुळे पृथ्वीवर निर्माण होणारी भूरूप आपण बघितलं, प्राथमिक, द्वितीय म्हणून ओळखली जातात. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल पण सांगितले होते. खंड आहेत, पर्वत आहेत, पठार आहेत, मैदान आहेत. बरोबर, आता बाह्य प्रक्रियेमध्ये काय होतं लक्षात घ्या. बाह्य प्रक्रियेमध्ये तुम्हाला विदारण, त्याच्यानंतर खनन, अजून काय म्हणू शकता इथं, वहन आणि संचयन. बघा, विदारण, खनन, वहन आणि संचयन इत्यादीमुळे काय होतं, प्राथमिक आणि द्वितीय भूरूपांमध्ये बदल होतात. हे सगळं मी आधी तुम्हाला शिकवले. प्राथमिक भूरूप म्हणजे काय, द्वितीय भूरूप म्हणजे काय. ठीक आहे, तर बदल होतात आणि तृतीयक स्वरूपाची भूरूप तयार होतात.
उदाहरणार्थ वाळूच्या टेकड्या आहेत, डेल्टा आहे, यू आकाराची दरी आहे. हे कोणत्या प्रकारचे? थर्ड ऑर्डर आहेत. बरोबर, थर्ड ऑर्डर. लक्षात घ्या, हे तुम्हाला सगळं माहित पाहिजे. समजते का बघा व्यवस्थित? मी तुम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये समजावून सांगते. ओके, क्लिअर? एक्झाम्पल बघा, तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलेला आहात. बरोबर, एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलेला आहात आणि तिथं तुम्हाला एखादा खडक आहे तो फुटलेला दिसतोय, तडा पडलेला दिसतोय किंवा त्याला छिद्र पडलेले दिसत आहेत. बरोबर, मग त्या खडकाची, त्या दगडाची अशी अवस्था का झाली असेल याच्याबद्दल तुम्ही विचार करणार. बरोबर, की कारण काय असू शकतं. ओके, लक्षात आलं? तर ही कारणं आपल्याला शोधावी लागतात. बरोबर, म्हणजे आपल्याला जिओग्राफी ऑप्शनलचा अभ्यास इथं आपण करतोय. म्हणजे लक्षात घ्या, खडक फुटणे, खडक फुटणे किंवा कमकुवत होणे, ठीक आहे, ही काय आहे? ही नैसर्गिक क्रिया आहे. व्यवस्थित समजून घ्या. खडक फुटणे किंवा खडक कमकुवत होणे ही कशी क्रिया आहे? ही आहे नैसर्गिक क्रिया. नैसर्गिक क्रिया आहे. ठीक आहे, मग ह्या नैसर्गिक क्रियेला म्हणतात का? या नैसर्गिक क्रियेला म्हटलं जातं विदारण. विदारण, मग याला दुसरं कोणतं नाव आहे? ऑब्लिक अपक्षय. विदारण किंवा अपक्षय असं म्हटलं जातं. मी पुन्हा एकदा रिपीट करते. खडक फुटणे, एखादा खडक कमकुवत होणे ही कसली प्रक्रिया आहे? नैसर्गिक क्रिया आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये जे घडतं त्याला विदारण म्हणतात किंवा अपक्षय म्हणतात. ओके, आता तुम्ही म्हणणार मॅडम या विदारणाचे प्रकार आहेत का? आहेत ना, या विदारणाचे आपल्याला प्रकार पण अभ्यासायचे. किती प्रकार आहेत? 3 आहेत. त्याच्यामध्ये बघा, इथं तुम्हाला रासायनिक विदारण, ठीक आहे, कायिक विदारण, रासायनिक विदारण, इथं आपण लिहूया कायिक विदारण. ओके, सेकंड आहे रासायनिक विदारण, रासायनिक विदारण, आणि थर्ड आपण लिहूया जैविक विदारण. क्लिअर? कायिक विदारण, रासायनिक विदारण आणि जैविक विदारण, हे 3 प्रकार तुम्हाला इथं बघायला मिळतात. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, कायिक विदारणाचा प्रभाव कसा असतो? जास्त असतो. कुठं? कोरडं हवामान, कोरडे हवामान या ठिकाणी प्रभाव जास्त असतो. दमट हवामानाच्या ठिकाणी तुम्हाला रासायनिक विदारण दिसून येईल. बरोबर, आणि जैविक विदारण हे सजीवांकडून होतं. हे सजीवांकडून होतं. ओके, क्लिअर? बघा, स्टेप बाय स्टेप आपण सगळं बघत आहोत. जैविक विदारण सजीवांकडून होतं. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण नंबरिंग करूया. याला 1 नंबर देऊया आपण, याला 2 नंबर देऊया आणि याला आपण 3 नंबर देऊया. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय बघणार आहोत? सुरुवातीला आपण इथं 1 नंबर देऊया आणि इथं आपण सुरुवात करणार आहोत कायिक विदारण. कायिक विदारण. लक्षात घ्या, एमपीएससी ने तुम्हाला ऑप्शनल दिले आहे, त्याचा अर्थ असा नाही की तुमची डिफिकल्टी लेवल यूपीएससी सारखीच असेल. अजिबात नाही बरं का. सिलेबस जरी सेम असला तरी डिफिकल्टी लेवल मध्ये डिफरन्स असू शकतो. ओके, क्लिअर? बघा, आता तुम्ही जेव्हा घरात एखादा कांदा बघता, आपण कांदा कापतो. बरोबर, कांद्याचा पापुद्रा कसा वेगळा होतो की नाही? तशाच प्रकारची क्रिया जी आहे निसर्गामध्ये उघड्यावर पडलेल्या खडकांच्या बाबतीत होते. बरोबर, ओके, क्लिअर? उदाहरणार्थ बघा, आता आपण इथं एक एक्झाम्पल देऊया. बघा, अशा प्रकारे. ठीक आहे, तर खडकाचा उघडा पडलेला जो भाग असतो तो काय होतो? तो अधिक तापतो. बरोबर, जो उघडा पडलेला भाग असतो तो अधिक तापतो. अधिक तापतो. ठीक आहे, पहिला पॉइंट क्लिअर झाला. जो आतला भाग असतो, आतला भाग तो काय होतो? थंडच राहतो.
आतला भाग थंडच राहतो. ओके. आणि त्याच्यामुळे काय होतं, खडकाचे जे वरचे थर आहेत, आता हे जे वरचे थर तुम्हाला दिसतात, हा वाला भाग, हा वाला भाग, हे वरचे थर पापुत्र्याप्रमाणे सुट्टे होतात. बरोबर. आणि याला तुम्ही काय म्हणणार, खडकाचं काय झालेलं आहे, अपपर्णन. काय म्हणणार याला तुम्ही, अपपर्णन. अपपर्णन झालेला. ओके. क्लिअर, समजलं का बघा इथपर्यंत, अपपर्णन झालेलं आहे. बरोबर. आता हे कायिक विदारण जे आपण बघत आहोत, हे कायिक विदारण मुख्यतः कोणत्या कारणामुळे घडून येतं, म्हणजे कायिक विदारण होण्यापाठीमागची कारण तुम्हाला इथं माहित पाहिजे. कोणकोणती कारण आहेत बघूया आपण. बघा, पहिलं कारण आहे तापमान. हे का होत असेल, पहिलं रिझन आहे तापमान. दुसरं रिझन आहे दहीभर. ठीक आहे. तिसरं रिझन तुम्ही इथं सांगू शकता, स्फटिकांची वाढ. स्फटिकांची वाढ. ठीक आहे. चौथं रिझन तुम्ही काय सांगू शकता, दाब मुक्ती. दाब मुक्ती. ठीक आहे. आणि पाचवं रिझन तुम्ही इथे सांगणार, पाणी. सगळं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितले. तर कायिक विदारण मुख्यतः या 5 कारणांमुळे घडून येते. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर असेल. जर कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला बिंदास विचारू शकता. ठीक आहे. ओके. चला, मग आता जेव्हा तुम्ही प्रिलियमचा अभ्यास करता, तुम्ही फक्त कारण वाचून कारण पण तुम्हाला कधी विचारली जात नव्हती. आता इथं तुम्हाला डीप मध्ये शिकायचं आहे. ओके. एकदम डीप मध्ये तुम्हाला शिकायचं आहे की हे रिझन काय आहेत, म्हणजे कशा प्रकारे हे रिझन आहे. ठीक आहे. आता याच्यामधलं पहिलं रिझन आपण घेऊया, तापमान. पहिलं रिझन आपण घेऊया, इथं 1 नंबर मी लिहिते, तापमान. ठीक आहे. कायिक विदारण काय असतं, अपवर्णन काय असतं, हे सगळं आपण बघितलं. बरोबर. आता इथं समजून घ्या. बघा, टेम्परेचर वाढतंय. बरोबर. बघा, तापमान इथं मी टी करते, टेम्परेचर वाढत आहे. आणि या तापमानामुळे काय होतंय, वाढत्या तापमानामुळे काय होतंय, खडकातील खनिजे जी आहेत, खनिजे काय होतात, प्रसरण पावतात. ठीक आहे. प्रसरण पावतात. ओके, समजलं. प्रसरण पावतात. आणि जेव्हा टेम्परेचर कमी होतं तेव्हा काय होतं, आकुंचन पावतात. आकुंचन पावतात. समजलं इथपर्यंत. मग आता हे सतत जर प्रसरण आणि आकुंचन होत असेल तर काय होतं, जेव्हा सतत प्रसरण आणि आकुंचन होत असतं तेव्हा याच्यामुळे काय होत असतो, याच्यामुळं ताण निर्माण होत असतो. लक्षात घ्या, ताण निर्माण होतो. ताण निर्माण होतो. बरोबर. कुठं ताण निर्माण होतो, हा ताण निर्माण होतो खडकाच्या कणांमध्ये. ठीक आहे. खडकाच्या कणांमध्ये ताण निर्माण होतो. ओके, क्लिअर. मग खडकामधील प्रत्येक खनिजाचा तापमानाच्या फरकास, खडकामध्ये एकच खनिज असतं का, वेगवेगळी खनिज असू शकतात. बरोबर. मग खनिजाचा तापमानाच्या फरकाला जो प्रतिसाद असतो तो वेगवेगळा असतो. बरोबर. समजा आपण कन्सिडर करूया की हा एक खडक आहे. बरोबर. या खडकामध्ये ए नावाचं खनिज आहे, बी नावाचं खनिज आहे, सी आहे, डी आहे. ओके. मग या ए न दिलेला प्रतिसाद, या बी न दिलेला प्रतिसाद, सी न दिलेला आणि डी न दिलेला प्रतिसाद कसा आहे, वेगवेगळा. बरोबर. मग त्याच्यानुसार हे आकुंचन आणि प्रसरण जे आहे ते कमी जास्त असणार. मग त्याच्यामुळे एकाच खडकामध्ये जे कण आहेत त्याच्यामध्ये निर्माण होणारा ताण सुद्धा कसा असतो, कमी जास्त असतो. बरोबर. मग याच्यामुळे काय होतो, जो कमी जास्त होणारा ताण असतो, कमी जास्त होणारा जो ताण असतो त्याच्यामुळे काय होतं, खडकांना तडे जातात आणि खडक फुटतात. ठीक आहे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे
की ज्या प्रदेशामध्ये दैनंदिन तापमान कक्षा, ठीक आहे, कशी असते, जास्त असते, म्हणजे डिफरन्स टेम्परेचर मधला, बरोबर. तर तिथं तुम्हाला कायिक विदारण मोठ्या प्रमाणावर दिसून येतं, बरोबर. असं विदारण मोठ्या प्रमाणावर दिसून येतं. कोणतं विदारण? कायिक विदारण. उदाहरण तुम्ही एक तुमच्या उत्तरामध्ये ऍड करू शकता एक्स्ट्रा मार्क साठी. उष्ण वाळवंटी प्रदेश. ओके, क्लिअर. आय होप इथपर्यंत सर्वांना क्लिअर असेल, कुणाला काहीच अडचण नसेल. ठीक आहे. तर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही तुमच्या आन्सर मध्ये येतील तेव्हा तुमचं जे आन्सर आहे ते स्ट्रॉंग होईल, तुम्हाला मार्क चांगले मिळतील. ठीक आहे. एक्झाम्पल तुम्हाला माहित असले पाहिजे. ओके. तर कायिक विदारण मुख्यतः ज्या कारणांमुळे घडून येतं त्याच्यातलं एक कारण आपण बघितलं. दुसरं कारण आपण इथं बघूया, दहीवर. आता दहीवर या कारणामुळे कायिक विदारण कसं होतं? कायिक विदारण म्हणजे काय, मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. जे विद्यार्थी उशिरा जॉईन झालेले आहेत बघून घ्या. बघा, जेव्हा पाणी गोठतं, बरोबर, जेव्हा पाणी गोठतं तेव्हा काय होतं, पाण्याचं आकारमान जे आहे, आकारमान काय होतं, वाढते, बरोबर. मग ज्या प्रदेशामध्ये तापमान काही काळ 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी आहे, ठीक आहे, तेथील खडकामध्ये काय होतं, तळ्यांमध्ये साचलेलं पाणी गोठल्यावर त्याचा बर्फ तयार होतो. ओके, बर्फ तयार होतो, बरोबर. आणि त्याचं आकारमान जेव्हा वाढतं तेव्हा काय होतं, या बर्फाचं आकारमान वाढतं तेव्हा खडकामध्ये ताण निर्माण होतो. आणि जेव्हा खूप जास्त ताण होतो तेव्हा खडक काय होतात, फुटतात, बरोबर. ओके. दहीवर लक्षात आले का? दहीवर याच्यामुळं कशा प्रकारे कायिक विदारण होतं. ओके, समजलं? कुणाला काही अडचण इथपर्यंत? चला पुढे आपण जाऊया. पुढे आपल्याला बघायचं आहे रासायनिक घटकांची विद्राव्यता आणि स्फटिकांची वाढ. इथं स्टार करते मी. रासायनिक घटकांची विद्राव्यता, रासायनिक घटकांची विद्राव्यता आणि स्फटिकांची वाढ, ठीक आहे. स्फटिकांची वाढ. आता याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायचंय, बघा याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायचंय, बघा समुद्र किनारा आहे, समुद्र किनाऱ्यावर जिथं खडकाळ भाग असतो, बरोबर, जिथं किनारा म्हटलंय, किनाऱ्यावर जो खडकाळ भाग असतो तिथे काय होतं, सागरी कड्यांच्या पायथ्याशी लाटांचं पाणी आढळतं, बरोबर. आणि जे सागरी जलाचे तुषार आहे ते खडकाळावर आपटतात, बरोबर. आता समुद्राचं पाणी म्हणल्यानंतर क्षारयुक्त असणार आहे, बरोबर. मग क्षारयुक्त पाण्यात खडकातील विद्राव्य घटक काय होतात, विद्राव्य घटक मिसळतात, बरोबर. त्याच्यामुळे काय होतात, विद्राव्य घटक मिसळल्यामुळे तुम्हाला तिथे ना खडकावरती ना छोट्या आकाराची छिद्र दिसतात. तुम्ही जर ट्रिपला वगैरे कुठे गेला असाल ना, छोट्या आकाराची छिद्र असलेली खडक दिसून येतात, आकाराची छिद्रे तुम्हाला दिसून येतात. ओके, क्लिअर. आय होप तुम्हाला इथेपर्यंत समजलं असेल, ठीक आहे. हा काय आहे, हा द्रवीकरणाचा परिणाम आहे. याला तुम्ही काय म्हणणार, द्रवीकरण परिणाम असं, ठीक आहे. ओके. मग अशा छिद्रातून क्षारयुक्त पाणी साचतं, बरोबर. आणि जेव्हा सूर्याची उष्णता येते, उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते, पाणी निघून जातं, पाण्यातील क्षारांचं स्फटिकीकरण घडून येतं आणि स्फटिक जास्त जागा व्यापतात. मग जेव्हा जास्त जागा व्यापल्या जाते तेव्हा ताण निर्माण होतं, ताण निर्माण झाला की काय होतं, खडक फुटतो, बरोबर. ओके, लक्षात आलं, क्लिअर. आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर
झालं असेल. जर काही अडचण असेल, काही डाऊट असतील तर बिनधास्त विचारा. तिसरं रिझन आपण इथं बघतोय दाबमुक्ती. थर्ड आहे दाबमुक्ती. याच्यामध्ये काय बघा, बघा खडकांमध्ये ताण केवळ तापमान, स्फटिकांची वाढ किंवा पाणी गोठणं या क्रियांमुळेच निर्माण होतो असं आहे का? नाही. 3 रिझनमुळेच ताण निर्माण होत नाही. तर खडकाच्या वरचा थराचा दाब खडकाच्या खालच्या थरावर किंवा आतील थरावर पण असतो, बरोबर? ओके. मग जेव्हा हा दाब मुक्त होतो, दाब रिलीज होतो, तेव्हा खालचा थर ताणमुक्त होतो. अशा कारणामुळे सुद्धा विदारण घडून येतं, बरोबर? आपण काय बघतोय? कायिक विदारण बघतोय. लक्षात येते का बघा, आपण बघतोय कायिक विदारण. ठीक आहे. चौथा पॉइंट आहे पाणी. चौथा पॉइंट आहे पाणी. याच्यामुळे कसं कायिक विदारण घडून येतं बघा, काही प्रदेश असे असतात जिथं तुम्हाला पावसाचं प्रमाण अधिक दिसतं. मग जिथं पावसाचं प्रमाण अधिक असतं त्या प्रदेशात केवळ पाणी मुरल्यामुळे सुद्धा काही प्रकारच्या खडकांचं विदारण घडून येतं. उदाहरणार्थ तुम्ही याच्यामध्ये ना वालुकाश्म आणि एक वालुकाश्मच घ्या. वालुकाश्म प्रकारची खडक तुम्हाला दिसून येतात. मग हे खडक केवळ वाळूचे कण एकत्र येऊन किंवा दाब पडल्याने तयार होतात, बरोबर? मग अशा खडकात पाणी मुरलं की एकत्र आलेले वाळूचे कण सुट्टे होऊन जातात आणि हे कण मूळ खडकापासून अलग होतात. याला तुम्ही काय म्हणू शकता? कणात्मक विदारण. याला काय म्हणणार आपण? कणात्मक विदारण असं म्हणणार. ठीक आहे, लक्षात आलं? ओके. म्हणजे काही वेळेला तापमान आणि पाणी हे दोन्ही घटक विदारणास कारणीभूत असतात. तापमान भिन्नतेमुळे काय होतं आपण बघितलं पाठीमागं, कुंचन प्रसरण होतं, जोड किंवा तडे रुंदावतात, पाणी साचून खडकां मोठे खंड विलग होतात. तर त्याला बघा, 5वा पॉइंट मी इथे लिहिते, पाणी प्लस तापमान याच्यामुळे कोणत्या प्रकारचं विदारण घडून येतं? खंड विखंड. खंड विखंड. ठीक आहे, असं म्हणू. ओके. आपण काय शिकलो? रिवाइज करूया थोडक्यात. थोडक्यात आपण रिव्हिजन करूया. बघा, आपण स्टार्टिंग केलं कशाला? बाह्य प्रक्रिया भाग 1, बरोबर? समजते का बघा? बाह्य प्रक्रिया भाग 1 आपण स्टार्ट केला. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं? विदारण, खनन, बरोबर? सगळं काही एक्सप्लेन केलं आपण. आता आपल्याला काय बघायचं आहे? रासायनिक विधान. आपण विधानाचे प्रकार बघत आहोत, बरोबर? इथं आपण विधानाचे प्रकार बघितले. कायिक विदारण आपण कंप्लीट केलेलं आहे. आता आपण बघणार आहोत रासायनिक विदारण. इथं आपण घेऊया सेकंड जो टाइप आहे विदारणाचा, तो आहे रासायनिक विदारण. ठीक आहे, चला बघा, लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही रासायनिक विधानाचा अभ्यास करताना इथे तुम्हाला पहिला पॉइंट महत्वाचा असतो की रासायनिक विधानामध्ये पाण्याची भूमिका महत्वाची आहे. पाण्याची जी भूमिका आहे ती महत्वाची आहे. ठीक आहे, ओके. खडक जो असतो अनेक खनिजांचं मिश्रण आहे. मग पाणी जे आहे, पाणी वैश्विक द्रावक आहे, बरोबर? पाण्यामध्ये अनेक पदार्थ सहज विरघळू शकतात. पदार्थ विरघळल्यामुळे काय होत असतं? द्रावणाची विद्राव्यता वाढत असते आणि पाण्यात सहज विरघळू न शकणारे काही पदार्थ अशा द्रावणात विरघळतात, बरोबर? आणि ज्या प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं तिथं अशा प्रकारच्या क्रिया घडतात आणि रासायनिक विदारण घडून येते. लक्षात घ्या, इथं पावसाचं प्रमाण जास्त आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला ना कार्बनन म्हणजे काय हे शिकायचं आहे. कार्बनन म्हणजे काय? बघा,
पावसाचं पाणी ढगातून जमिनीवर पडेपर्यंत काय करत असतं? वातावरणातून प्रवास करत असतं. कुठून प्रवास करत असतं? वातावरणामधून प्रवास करत असतं, बरोबर. आता जेव्हा ते वातावरणामधून प्रवास करत असतं तेव्हा हवेतील कार्बन डायऑक्साईड, हवेमधला CO2 वायू काही प्रमाणात त्याच्यामध्ये मिसळतो. मग त्याच्यातून काय होतं? त्याच्यातून सौम्य कर्बाम्ल तयार होतो. ठीक आहे, समजून घ्या बरं का. मग हे जे सौम्य कर्बाम्ल असतं किंवा अशा आम्लामध्ये चुनखडी सारखे पदार्थ जे असतात ना, चुनखडी सारखे पदार्थ सहज विरघळतात. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ पाणी प्लस कार्बन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, ठीक आहे. काय बनतं मग? सौम्य कार्बन. ओके, म्हणजे H2O प्लस CO2 H2CO3 हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे एक्झाम मध्ये जर तुम्हाला रासायनिक विधानावरती क्वेश्चन आला तर अशा प्रकारे तुम्ही रासायनिक अभिक्रियेच्या स्वरूपात जर प्रेझेंटेशन केलं तर तुम्हाला मार्क अजून चांगले मिळतील. क्लिअर? हे झालं कार्बन. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत? द्रवीकरण. याला मी 1 नंबर देते, याला आपण 2 नंबर देऊया. द्रवीकरण, द्रवीकरण, ठीक आहे. बघा, आता याच्यामध्ये काय होतं? मूळ खडक जो असतो ना, मूळ खडक, त्या मूळ खडकातील काही खनिजे जे आहेत पाण्यात विरघळतात आणि पाण्याबरोबर वाहून जातात, बरोबर. मग त्यातील जे क्षार आहेत ना, त्या क्षारापासून रासायनिक अवक्षेपण होतं. काय होतं? क्षारांपासून रासायनिक अवक्षेपण, रासायनिक अवक्षेपण होतं, बरोबर. मग जेव्हा रासायनिक अवक्षेपण होतं तेव्हा काय बनते? चुनखडी बनते. चुनखडी बनते, ठीक आहे. आता तुम्ही आपल्या महाराष्ट्रातलं एक्झाम्पल घ्या ना, तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये वडगाव दर्या येथे चुनखडीचे रासायनिक अवक्षेपण झालेलं दिसून येतं. द्रवीकरणाच्या क्रियेमुळे काय होतं माहिती का? द्रवीकरणाच्या क्रियेमुळे खडकातील क्षार विरघळतात आणि खडक कसा बनतो? ठिसूळ बनतो. ओके, समजलं? आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. हे झालं द्रवीकरण. तिसरा पॉइंट आपल्याला बघायचा आहे भस्मीकरण. भस्मीकरण याच्यामध्ये काय शिकणार तुम्ही? बघा, काही खडक असे असतात ज्या खडकामध्ये लोह खनिज असतात, बरोबर. तर भस्मीकरण अशाच खडकांवरती घडतं ज्या खडकांमध्ये तुम्हाला लोह खनिज मिळतं. ज्या खडकामध्ये तुम्हाला लोह खनिज मिळतं अशाच खडकामध्ये भस्मीकरण दिसून येतं, ठीक आहे. आता खडकातील लोहाचा आणि पाण्याचा संपर्क आल्यामुळे काय होतं? लोह आणि ऑक्सिजन, लोह आणि ऑक्सिजन यांचा काय होतो? रासायनिक संपर्क येतो. म्हणजे बघा, लोह आणि ऑक्सिजन, लोहावरती लगेच गंज येतो, बरोबर. मग त्याच्यामुळे खडकांवरती तपकिरी रंग येतो, तपकिरी रंग येतो, बरोबर. बरोबर आहे की नाही? मग हे आता समजा फॉर एक्झाम्पल बघा, तुमच्याकडे एक रुमाल आहे, पांढरा रुमाल, ठीक आहे, आणि ओला आहे. त्या ओल्या कपड्यात जर तुम्ही स्क्रू ठेवले, काय होतात? गंजतात ना स्क्रू. म्हणजे तुम्हाला पावसाच्या प्रदेशामध्ये जे खडक आहेत ना, तिथंच तुम्हाला हे भस्मीकरण दिसेल. या सगळ्या प्रक्रिया आहेत कार्बनन, द्रवीकरण, भस्मीकरण. या प्रक्रियांशिवाय रासायनिक विधानाच्या इतर पण काही प्रक्रिया आहेत. उदाहरणार्थ पावसाळ्यामध्ये मिठाला पाणी सुटणं, कापून ठेवलेला तुमचं सफरचंद असेल, तांबूस रंग येणं, या सगळ्या रासायनिक किंवा जैव रासायनिक प्रक्रिया जेव्हा खडकांवर होतात तेव्हा त्या खडकांचं काय म्हणतो आपण? रासायनिक विदारण झालं असं आपण म्हणतो. ओके, आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल.
तिसरा प्रकार आपण विधानाचा इथं अभ्यासूया. थर्ड टाइप आहे इथं जैविक विधान. ठीक आहे, जैविक विधान. बरोबर. आता काही रासायनिक विधानाशिवाय जैविक विधान जे आहे ना, सॉरी जैविक कारण जे आहे ना, त्याच्यामुळं खडकांचं विधान होतं. तुम्ही किल्ले बघायला गेला असाल, बरोबर. किल्ल्यांच्या बुरुजावर काही झाडं वाढलेली असतात, खोलवर गेलेली असतात. मग बुरुजाचे दगड सुट्टे झालेले तुम्ही पाहिले असते, बरोबर. मग झाडांची मुळं वाढल्यामुळे काय होतं, जे खडक आहेत ना, त्या खडकांमध्ये ताण निर्माण होतो आणि खडक फुटू लागतात. ओके. किंवा मुंग्या वारूळ करतात, उंदीर, घुशी, कृमी, कीटक बिळं तयार करतात. याच्यामुळे सुद्धा खडकांचं विधान घडून येतं. अनेक वेळा खडकांवरती तुम्हाला शेवाळ चढलेलं दिसेल, दगडफूल दिसतील. या सगळ्यामुळे जे खडकाचं विधान होतं त्याला तुम्ही काय म्हणणार, जैविक विधान म्हणणार, बरोबर. जैविक विधान. समजलं इथपर्यंत? क्लिअर. आता याच्यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे विस्तृत झीज. त्याच्यानंतर तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज. विस्तृत झीज. ठीक आहे, तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज. ओके. आता विस्तृत झीज म्हणजे काय असतं बघा, खडकांचे सुट्टे झालेले जे तुकडे आहेत, खडकांचे सुट्टे झालेले तुकडे गुरुत्वीय बलामुळे काय होतात, उत्तराच्या दिशेने सरकतात, बरोबर. कसे सरकतात, उताराच्या दिशेने सरकतात. ओके, क्लिअर. चला इथपर्यंत क्लिअर आहे का बघा, कुणाला काही अडचण, समजते का बघा. आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे झीज आहे किंवा तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज आहे, बरोबर. तर याच्यावरती आयोगाचे क्वेश्चन कशा प्रकारे येतात बघा. तो आपला दुसरा कोर्स आहे. कोणता कोर्स, टोटल तुम्हाला इथे 3 कोर्सेस पाहायला मिळेल. जिओग्राफी ऑप्शनल पेपर 1, जिओग्राफी ऑप्शनल पेपर 2 आणि जो तिसरा कोर्स येतो तिथे तुम्हाला जिओग्राफी ऑप्शनल, तिथं तुम्हाला तुमचे डाऊट असतील किंवा आन्सर रायटिंग सेशन असतील ते सगळे तिथं होतील तुमचे. ठीक आहे. तर हे विस्तृत झीज, तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज हे बघण्याच्या आधी आपण जे काही शिकलोय ना ते थोडक्यात आपण रिवाइज करूया. बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट केलं होतं बाह्य प्रक्रिया भाग 1. याच्यामध्ये आपण निर्मिती, ऱ्हास, त्याच्यानंतर बाह्य प्रक्रियेमध्ये विदारण, खनन, वहन, संचयन हे आपण बघितलं. सौर ऊर्जा, गुरुत्वीय बल, बाह्य प्रक्रिया का घडते, मुख्यतः काही बलांमुळे घडते. त्याच्यामध्ये सौर ऊर्जा आहे, गुरुत्वाकर्षण बल आहे, गतिजन्य ऊर्जा. ओके, क्लिअर. याच्यानंतर आपण विदारण आणि अपक्षय म्हणजे काय बघितलं. ठीक आहे. विदारण आणि अपक्षयाचे 3 प्रकार आपण इथे सांगितले, कायिक विदारण, रासायनिक विदारण आणि एकच मिनिट थांबा, जैविक विदारण, बरोबर. कायिक विदारण कोरड्या हवामानामध्ये, रासायनिक विदारण दमट हवामानामध्ये, जैविक विदारण सजीवात. क्लिअर. कायिक विदारण तुम्हाला इथं रिझन दिले, कोणत्या रिझनमुळे कायिक विदारण होतं, बरोबर. समजते का बघा, समजत नसेल तर विचारा, मी पुन्हा एकदा रिपीट करेन. पुन्हा एकदा मी हा सगळा भाग रिपीट करेन. ओके. याच्यामध्ये आपण तापमान, दहिबल, स्फटिकांची वाढ, दाब मुक्ती आणि पाणी हे आपण रिझन इथं बघितलं. ठीक आहे. एकच मिनिट थांबा. बरं, तुम्हाला स्लाइड क्लिअर आहेत का बघा, स्लाइड क्लिअर आहेत का बघा. क्लिअर नाही. ओके, ठीक आहे. बघा, तर याच्यामध्ये जे रिझन आहेत हे रिझन आपण बघितले, तापमान, दहिबल, स्फटिकांची वाढ, दाब मुक्ती आणि पाणी. ठीक आहे. ते रिझन आपण एक्सप्लेन केले. कशा प्रकारे मी एक्सप्लेन केले लक्षात ठेवा. कारण का,
जेव्हा तुम्हाला आयोगाकडून क्वेश्चन विचारण्यात येतो तेव्हा तुम्हाला क्वेश्चन मध्ये हे सगळं मांडता आलं पाहिजे. अशा प्रकारे एक छोटीशी डायग्राम तुम्हाला काढता आली पाहिजे. याच्या आधी पण मी तुम्हाला बोलले की डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन जे आहे ते तुम्हाला जर काढता आलं तर काय होतं, ते तुम्हाला एक्स्ट्रा मार्क पे करतं. बरोबर, मी तुम्हाला कालच बोलले होते की काय होतं, ते तुम्हाला एक्स्ट्रा मार्क पे करतं. ठीक आहे, ओके. तर हे जसं छोट्या छोट्या प्रकारे मी तुम्हाला डायग्राम वगैरे काढून दिलेले आहेत, तुम्ही पण काढायला शिका. त्याच्यामध्ये अवघड काहीच नाहीये. जे आपण शिकतोय ते तुम्हाला फक्त डायग्राम फॉर्म मध्ये काढायचं आहे. तर हे अशा प्रकारे रिझन आपण बघितली. त्याच्यानंतर आपण रासायनिक विदारण म्हणजे काय बघितलं. बरोबर, त्याच्यानंतर आपण बघितलं जैविक विदारण म्हणजे काय. आता आपण बघत आहोत विस्तृत झीज आणि तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज. ठीक आहे, याच्यानंतर तुम्हाला अजून एक पॉइंट लिहून घ्या. तिसरा पॉइंट मंद गतीने होणारी विस्तृत झीज. मंद गतीने होणारी विस्तृत झीज. ठीक आहे, काही विद्यार्थ्यांना वाटेल की याच्यावरती क्वेश्चन येतच नाही. ऑप्शनलचा सिलेबस जर बघितला नसेल तर तुम्ही म्हणणार की याच्यावरती क्वेश्चन येत नाही. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शनलचा सिलेबस बघितला त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हे क्वेश्चन येणारच नाही, बिलकुल येणार नाही. ठीक आहे, आता मी तुम्हाला काय बोलले, जेव्हा आपण विस्तृत झीज एक्सप्लेन करत होतो की खडकांचं विदारण होतं. बरोबर, खडकांचे सुट्टे झाले जे तुकडे आहेत गुरुत्वीय बलामुळे काय होतात, गुरुत्वीय बलामुळे उताराच्या दिशेने, आपण बलाचा पॉइंट पहिलाच बघितला होता, उताराच्या दिशेने सरकू लागतात. बरोबर, आणि उताराच्या पायथ्याशी स्थिरावतात. मग वर्षानुवर्ष अशी क्रिया घडत असते का, घडत असते. वर्षानुवर्ष ही जी क्रिया घडते त्याच्यामुळे काय होतं, अशा ठिकाणी शंकूच्या आकाराचा एक ढिगारा तयार होतो. बरोबर, मग विदारण प्रक्रियेतून सुट्टा झालेल्या कणांची हालचाल केवळ आणि केवळ गुरुत्वीय बलामुळेच होणे, या प्रक्रियेला तुम्ही काय म्हणणार, विस्तृत झीज असं म्हणणार. ओके, मग ही विस्तृत झीज दोन प्रकारे होत असते, एक तीव्र गतीने आणि एक मंद गतीने. तीव्र गतीने म्हणजे काय बघा, आता इथं उताराची दिशा आणि गुरुत्वबल दोन शब्द आले. तुम्ही म्हणाल मॅडम बरोबर आहे, दरड कोसळणे, भूस्खलन होणे, जमीन खचणे. तीन बघा, दरड कोसळणे, न्यूज मध्ये तुम्ही ऐकत असाल. बरोबर, त्याच्यानंतर भूस्खलन होणे, जमीन खचणे, भूस्खलन होणे. बरोबर, जमीन खचणे. हे कसं आहे, हे तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज आहे, जलद होतात, खूप विध्वंसक परिणाम असतात याचे. बघा, याचे जे परिणाम होतात विध्वंसक असतात. तीव्र उतार आहेत, त्याच्यानंतर दमट हवामान आहे, इथं अशा हालचाली होण्याची शक्यता असते. म्हणजे जे विधारित पदार्थ असतात ना, तर त्या विधारित पदार्थांचा उतारावरती ढीग साचतो किंवा थर तयार होतो. मग पाऊस पडल्यावर त्याच्यामध्ये पाणी साठतं. बरोबर, पाणी साठलं की त्याचं वजन वाढतं, वजन वाढलं की हे विदारित पदार्थ उताराच्या दिशेने सरकतात आणि मोठ्या प्रमाणात खाली कोसळतात. पुणे जिल्ह्यामध्ये माळी या ठिकाणी झालेली घटना तुम्ही वाचली असेल. बरोबर, मग काही ठिकाणी खाली घसरण्याच्या ऐवजी तिथल्या तिथेच खचतात, त्याला तुम्ही म्हणा जमीन खचणं. मग मग तुम्ही म्हणाल मॅडम अशा प्रकारची जी झीज आहे ना, विस्तृत झीज, ती भूकंपामुळे पण होते का, होऊ शकते, भूकंपामुळे सुद्धा होते. ओके, क्लिअर. ही झाली तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज. त्याच्यानंतर बघा मंद गतीने होणारी विस्तृत झीज. आता मंद गती म्हणजे कसं, उतार कमी, सर्वसाधारण इथं दमट हवामान, इथं कोरडं हवामान, माती सरकणं ही क्रिया जास्त प्रमाणात होते. बर्फाच्छादित प्रदेशाच्या जो काय म्हणू शकता बरं तुम्ही त्याला, सीमावर्ती भाग असतो ना, तिथं माती मंद गतीने सरकते आणि उताराला लंबरूप असे लहान लहान बांध तयार होतात. त्याला काय म्हणतात, मातलोट असं म्हणतात. काय म्हणतात, मातलोट, मातलोट असं म्हणतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. म्हणजे खूप मोठी ढिगारा नाही सरकत, छोटे छोटे छोटे. ठीक आहे, ओके. याच्यानंतर आपण आता हे तुम्ही भूस्खलन म्हणजे काय, मातलोट म्हणजे काय, जमीन खचणे म्हणजे काय, कायिक विदारण, रासायनिक विदारण, जैविक विदारण, हे सगळं तुम्ही शिकलात. बरोबर,
पुढचा जो तुमचा टॉपिक असेल खनन किंवा अपक्षरण आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही शिकवलात बरोबर आहे, पण आम्हाला याच्यापेक्षा पण डीप मध्ये अजून कंटेंट पाहिजे. तर मी तुम्हाला काय बोलले, मी तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स शिकवते. ओके, मी तुम्हाला काय बोलले की मी तुम्हाला इथं बेसिक टू ऍडव्हान्स शिकवत आहे. बरोबर. आता याच्यानंतर जर तुम्ही बघितलं, याच्यानंतर तुम्हाला विधानाचे प्रकार, बरोबर, किंवा गोठण आणि वितरण विधान असेल, त्याच्या डायग्राम असतील, ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड, क्षार किंवा अजून काय म्हणू शकता, उष्णता, विखंडन म्हणजे काय हे आपण, किंवा भौगोलिक स्पष्टीकरण असतील त्याचे, हा तुमचा ऍडव्हान्स भाग येतो. लक्षात घ्या, हा तुमचा कोणता भाग येतो, ऍडव्हान्स भाग येतो. तर तो भाग पण आपण शिकणारच आहोत, असं नाही की तो भाग मी तुम्हाला शिकवणार नाही. ओके, क्लिअर. बर, आता हे झालं आपलं थिरोटिकल भाग. बरोबर. तुम्ही म्हणाल की मॅडम जेव्हा क्वेश्चन विचारला जातो तेव्हा क्वेश्चन मध्ये उत्तरं कशी द्यायची, बरोबर, भौगोलिक स्पष्टीकरण कशी द्यायची, असे क्वेश्चन तुम्हाला पडले असतील, बरोबर. डायग्राम काढायच्या, डायग्राम काढायच्या का, ठीक आहे. ओके, ज्या विद्यार्थ्यांना अपक्षरणाची कारके पण आपण शिकणार आहोत ना पुढे. अपक्षरण कारके सुद्धा आपल्याला शिकायचे आहे. त्याच्यामध्ये हिमनदी आहे, वारा आहे, सागरी लाटा आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये सन्नी घर्षण म्हणजे काय, अपघर्षण म्हणजे काय, अशा प्रकारचं सगळं कंटेंट आपल्याला शिकायचं आहे. पण आधी तुम्ही काय करा, बेसिकचा भाग क्लिअर करून घ्या. ओके, क्लिअर. याच्यानंतर तुम्हाला काय शिकायचं आहे, आता आपण इथं विधारण शिकलो. नेक्स्ट आपलं जे शिकण्याचं कंटेंट आहे ते आहे अपक्षरण, किंवा तुम्ही काय म्हणू शकता, खनन. कंसामध्ये लिहा अपक्षरण, ठीक आहे, अपक्षरण. विदारण आणि विस्तृत जिजेप्रमाणेच खनन ही कसली क्रिया आहे, आपण काय शिकतोय ते विसरू नका, आपण शिकत आहोत बाह्य प्रक्रिया. ही सुद्धा एक बाह्य प्रक्रिया आहे. खनन जे आहे ते विविध कारकांमार्फत घडून येतं. कोणकोणते कारक आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितले तर वारा आहे कारक, याच्यामध्ये वारा आहे, वाहते पाणी आहे, हिमनदी आहे, हिमनदी, सागरी जल आहे, सागरी जल, भूजल आहे, हे आहेत कारक, बरोबर. खनन जे आहे ते या विविध कारकांमार्फत घडून येते, बरोबर. आता खननाची कारक आणि त्याच्यातून तयार होणारी भूरूप, याचाच आपल्याला काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. मग याला तुम्ही काय म्हणू शकता, बाह्य प्रक्रिया भाग 2 म्हणा. याच्यामुळे काय होतं, भूपृष्ठाची मुख्यतः झीज होते, बरोबर. आपण पाठीमागचा जो टॉपिक होता त्याच्यामध्ये पण शिकलो. मग अपक्षरण कार्यातून तयार झालेला जो गाळ आहे तो काय होतो, कारखान्याकडून वाहून नेला जातो. आणि जेव्हा हे कारक आहेत, उदाहरणार्थ वारा हे कारक आहे, वाहतं पाणी कारक आहे, हिमनदी कारक आहे, सागरी जल, यांचा जेव्हा स्पीड कमी होतो ना, तेव्हा त्याचं संचयन होतं, बरोबर. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, मॅडम ही जी कारक आहेत ना, ही कारक कशाचं काम करतात, अपक्षरण, अपक्षरण, वहन आणि संचयनाचं कार्य करतात. अपक्षरण, वहन आणि संचयनाचं कार्य करतात, लक्षात घ्या. आणि या कारखान्यामुळे भूपृष्ठामध्ये सतत बदल घडून येतात आणि नवनवीन भूरूप तयार होतात. ओके, मग नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण हेच बघणार आहोत, नदीचे कार्य आणि भूरूपे, हिमनदीचं कार्य आणि भूरूपे, अशा प्रकारे. ओके, क्लिअर. चला, तर आज आपण इथंच थांबतो. कोणाचे काही डाऊट आहेत का आपण बघूया आणि आपण लेक्चर थांबूया. बर, बघा, डेली 9 ते 10 लेक्चर असतं, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना मे बी माहीत नसेल, त्याच्यामुळे विद्यार्थी जास्त लेक्चरला नसतात.
जरी नसतील तुम्ही ऑफलाईन लेक्चर करू शकता आणि ऑफलाईन लेक्चर केल्यानंतर जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही ते डाऊट मला सेंड करू शकता. थांबूया आपण इथं. गुड नाईट. टेक केअर.